नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत असल्याने पक्षाची केविलवाणी परिस्थिती झाली आहे, अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे. दरम्यान अशोक चव्हाण म्हणाले की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात, त्यामुळे दानवेंच्या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही. जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने राहणार आहे. हे आगामी काळातले निवडणुकीचे निकाल सांगणार आहे. राज ठाकरे मधल्या काळात अमित शहांना भेटले होते. या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की महायुतीला त्यांचं समर्थन असेल, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर ते पुढे बोलताना म्हणाले की देशात मोदींच्या विरोधात कुणीच नाही, अशा प्रकारची निवडणूक आहे. विरोधी पक्ष हतबल असून त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव आहे. महाराष्ट्रातील जागा वाटपात काँग्रेस पक्षाला फक्त 17 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसची एवढी केविलवाणी परिस्थिती कधीही झालेली नव्हती. भिवंडी आणि सांगलीची पारंपरिक जागा सोडून देण्यात आली आहे. यावरून महाराष्ट्राचं नेतृत्व किती कमकुवत आहे हे स्पष्ट होत आहे, असे यावेळी अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मात्र अशोक चव्हाण यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली असून अशोक चव्हाण यांच्या टीकेला आता महाविकास आघाडीतील नेते काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.